आपण आंदोलनं केलेली आहेत, आपण सामोरे गेलेले आहात. अ, ही सगळी जी निवडणूक आहे ही हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या झेंड्यावर पुढे नेताना आपल्याला दिसतेय. अशा परिस्थितीमध्ये काय आकलन आहे तुमचं, की यावेळी किती जागा आणि काय स्ट्राईक रेट हा भाजपचा असेल? एक मुळात तुम्ही एक समजून घ्या वृषालीजी, हिंदुत्व हा विषय आमच्यासाठी निवडणुकीचा अजेंडा नाही किंवा मतदान मागण्यासाठी आम्ही हिंदुत्व वापरतो, हिंदुत्वाबद्दल बोलतो, असा काही विषय नाही. आमच्यासाठी हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये अगर आम्ही हिंदुत्वावर अगर निवडणुका लढवायच्या नाहीत, हिंदू समाजाच्या विकासासाठी अगर बोलायचं नाहीत, तर मग कुठे करायच्या? पाकिस्तान आणि कराचीमध्ये तर हे करू शकत नाही. आणि म्हणून आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे की राज्यातल्या देशातल्या आपल्या या हिंदू राष्ट्रामधल्या हिंदू समाजाचा विकास सुरक्षा आणि जो जो राष्ट्रभक्त आहे त्या सगळ्या राष्ट्रभक्तांना त्या 18 प्रकारच्या नागरी सुविधा या महापालिकेच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजे. त्यांचा हक्क त्यांनाच मिळाला पाहिजे. कोणीही जे काही बांगलादेशी रोहिंगे येतात त्यांना मिळता कामा नये. हे सगळे विषय घेऊन आम्ही जनतेसमोर जातोय. आता जनता कशी आशीर्वाद देते या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं 15 तारखेला मतदान झाल्यानंतर 16 तारखेला आपल्याला सगळ्यांना कळेल.